सो सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही हा ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि बऱ्याच जणांना या साईडला म्हणजे काकीमध्ये जे आहे फुगा येतो किंवा रिंकल्स पडतात। आता हा जो प्रॉब्लेम आहे एक तरी कटिंग करते वेळी होतो किंवा स्टिचिंग करते वेळी होतो, तर ब्लाऊज फिटिंग करताना सुद्धा आपले भरपूर असे प्रॉब्लेम होत असतात। तर कटिंगचे जे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती मी सारखे अपलोड करत असतो, पण स्टिचिंग जे आहे मी जास्त अपलोड करत नाही। सो आजचा व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम लहान लहान टिप्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील। आता इथे बघू शकता की सगळे पार्ट आपण व्यवस्थित शिवून झाल्यानंतर ज्यावेळी आपण सगळे पार्ट हे जोडायला घेतो त्यावेळी आपण भरपूर अशा काही चुका करतो, त्यामुळे फिटिंग जे आहे ब्लाऊजचं अगदी आपलं व्यवस्थित येत नाही। तर आता हे बघू शकता मी सगळे पार्ट जे आहेत रेडी करून घेतलेले आहेत, म्हणजे बॅक फ्रंट स्लीव्ज तर रेडी करून घेतलेले आहेत। आता हे जोडायचे कसे तर हे तुम्ही बघू शकता। तर हे जोडत्या वेळी आता आपण काही वेळा काय करतो की डायरेक्ट शोल्डर जोडतो आणि बॉटम आपण बघत नाही की तो व्यवस्थित आहे की नाही। तर तसं न करता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की बॉटम बघायचं आहे, लेवल आपली व्यवस्थित करून घ्यायची आहे, त्यानंतरच मग आपण शोल्डर जे आहे जॉईंट करायचं आहे। आता मी बॉटम व्यवस्थित केल्यानंतर फ्रंटवालं जे शोल्डर होतं माझं थोडंसं 1.5 इंच एक्स्ट्रा झालं होतं। सो आता आपण एकदम काटोकाट याला टीप मारून घेणार आहोत। आता बरेच जण काय करतात की डायरेक्ट शोल्डर जोडतात आणि त्याच्यामुळे काय होतं की पुढचा मागचा भाग जो आहे कमी जास्त होतो आणि त्यामुळे साईड फिटिंग ही चुकते। त्यामुळे आपल्याला हे जर तुम्हाला साईड फिटिंग परफेक्ट पाहिजे असेल, ब्लाऊज अंगामध्ये परफेक्ट पाहिजे असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने जे शोल्डर आहे तर ते पहिल्यांदा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता पहिल्यांदा मी बॉटम व्यवस्थित केलं। आता ही सुद्धा जी साईड आहे माझी दुसरी साईड, ती सुद्धा फ्रंटची साईड जी आहे गळ्यापाशी थोडीशी मोठी झाली होती, 5 इंच मोठी झाली होती, सो ती मी कट केलेली आहे। आता दोन्ही शोल्डर जे आहे आपण सरळ बाजूने जोडलेले आहेत बघू शकता। त्याच्यानंतर दोन्ही शोल्डर जे आहेत आपल्याला एकमेकांवरती असे ठेवून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे एक 5 इंच जे आहे आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे, जास्त कटिंग करायचं नाही। म्हणजे जितकं एक्स्ट्राचं शोल्डर असेल किंवा कमी असेल तर ते दोन्ही इक्वल होतं, समान होतं दोन्ही आणि दिसायलाही परफेक्शन दिसतं। नंतर काय होतं बघा शिवताना सुद्धा शोल्डर जे आहे कमी जास्त होतं, तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं शोल्डर जे आहे पहिल्यांदा आपण हे जॉईंट करून घ्यायचं आहे। आता ब्लाऊज जे आहे उलटं करून घेतलं, उलट्या ब्लाऊजवरती मी अर्धा इंचच्या स्पेसवरती टीप इथं घेतलेली आहे। आता इथं बघू शकता आणि ती टीप घेतल्यानंतर ती जी शिलाई आहे मी पाठीमागच्या साईडला घेतली आणि त्याच्यावरती सुद्धा आपण अशी टीप घ्यायची आहे, जेणेकरून आतली जी शिलाई आहे खांद्याजवळती बाहेर येणार नाही किंवा दिसणार नाही। आता जितकं पण आपलं एक्स्ट्राचं कापड आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही शोल्डर जॉईंट केल्यानंतर। आता हे बघा, आता जर तुम्ही या पद्धतीने जर जोडत असाल ब्लाऊज तर अगदी परफेक्ट बसतात, किंवा जर वेगळी पद्धत असेल आणि तुमचा मागचा पुढचा भाग जर व्यवस्थित होत नसेल किंवा कमी जास्त जर होत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा। आता हे बघा मी शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित। तर परत एकदा आपण काय करायचं की बॉटम लेवल करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर जो मुंडा आहे आपल्याला 2-2.5 इंचापर्यंत आपल्याला तो सेम करून घ्यायचा आहे, कारण 2-2.5 इंचापर्यंत आपलं ब्लाऊजचं फिटिंग येतं। तर त्यामुळे पहिल्यांदा दोन्ही मुंडे जे आहेत आपण व्यवस्थित असं बॉटम लेवल करून दोन्ही जे आपले मुंडे आहेत तर ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत। तर हे बघू शकता आता दोन्ही जे मुंडे आहेत आपण व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत। आता आपण इथं अटॅच करणार आहोत स्लीव। तर स्लीव्ज मी अगोदर रेडी करून घेतलेले आहे। स्लीव्ज सुद्धा लावायच्या अगोदर बघा हे दोन्ही आपण चेक करायचं आहे, जर कमी जास्त असेल तर ते समान करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फ्रंटवाला जो भाग आहे तर तो शेप जो आहे फ्रंटचा तर तो मी स्लीव्ज लावत्या वेळीच कट करत असतो, ना की मी अगोदर कट करतो। लावत्या वेळीच तो शेप जो आहे कट करून मग तो मी लावत असतो। आता अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण जी ही स्लीव्ज आहे तर ती जॉईंट करून घ्यायची आहे। तर हे बघा, आता आपण हे सरळ करून याच्यावरती एकदम किनाऱ्याला आपण ह्याला टीप मारून घ्यायची आहे सरळ बाजूवरतीच, कारण असं केल्यामुळे आतल्या साईडला आपल्याला ओव्हरलॉकची वगैरे गरज लागत नाही, एकदम फिनिशिंग येतं आतून सुद्धा। आता हे बघा, आता परत स्लीवचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर फ्रंटवाला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला।
आता हे बघू शकता तुम्ही, अगदी आपलं व्यवस्थित असं आपण स्लीव्ज जे आहे अटॅच करून घेतलेले आहे. एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करायचं आहे. त्याच्यानंतर या साईडला सुद्धा सर्व बाजूने आपल्याला एक स्ट्रेट इथं टीप मारून घ्यायची आहे एकदम किनाऱ्याला. आणि याचं सुद्धा जे एक्स्ट्रा कापड आहे तर ते आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघू शकता आता ह्याची जी टीप आहे एकदम आपली स्ट्रेट आलेली आहे, त्याच्यामुळे फिटिंगची सुद्धा जी टीप आहे आपली एकदम स्ट्रेट येते. आता ब्लाऊज जे आहे उलटं करायचं आहे आणि उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला 1/2 इंचावरती अजून एक टीप घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं जे काही आपलं फिटिंगचं माप आहे तर ते आपल्याला इथं टाकायचं आहे. आता हात रुंदी जी आहे माझी 6.5 इंच आली होती, तर 6.5 इंच मी टाकली. छाती 9.5 इंच टाकली. कमर जे आहे 7.5 पावणे 8 इंच मी टाकलेले आहे. आणि आपण इथं बघू शकता अशा पद्धतीने इथं टीप मारून घ्यायची आहे. टीपसुद्धा एकदम आपली स्ट्रेट आलेली आहे. आणि मार्जिनसुद्धा तुम्ही ब्लाऊजमध्ये बघू शकता, अगदी आपलं 1.5-2 इंचाचं फुल मार्जिन आपल्या ब्लाऊजमध्ये राहतं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपल्याला करायचं आहे. फक्त आपण छातीचं आणि कमरेचं ज्यावेळी माप घेत असतो तर ती आयपट्टी जी आहे आपल्याला सोडून मग छातीचं आणि कमरेचं जे माप आहे या साईडला आपल्याला घ्यायचं आहे. आता ही जी पट्टी आहे आपल्याला आयपट्टी ही सोडायची आहे. आणि त्याच्यानंतर छातीचं आणि कमरेचं जसं आहे तसं आपल्याला हे माप जे आहे तर ते घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.